ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। गुहागरमधील रक्तदान शिबिराला नागरिकांसोबतच शासकीय कर्मचाऱ्यांचा सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद। अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून गुहागर शहरातील वैडेश्वर हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये गुहागर पंचक्रोशीतील तब्बल 84 जणांनी रक्तदान करून या महाकुंभामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे। विशेष म्हणजे या शिबिरामध्ये गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे, गुहागर नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्नील चव्हाण व गुहागरचे पोलीस उपनिरीक्षक संदीप भोपळे हे देखील सहभागी झाले होते। तसेच या शिबिरामध्ये त्यांनी देखील रक्तदान करून तालुक्यातील सर्वांनाच 18 जानेवारी रोजी शृंगारतळी येथे होणाऱ्या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन देखील केलं। या शिबिरासाठी गुहागरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा नीता मालप तसेच नगरसेवक अमोल गोयथळे, नगरसेविका अनुषा भावे, विशाखा सोमन, शिवसेना तालुका प्रमुख दीपक कनगुटकर, अमरदीप परचुरे यांनी देखील भेट दिली। तसेच या कार्यक्रमासाठी रामानंद संप्रदायाचे जिल्हा निरीक्षक दीपक तावडे, पीठ युवा प्रमुख सुनील वीर, गुहागर तालुका अध्यक्षा धनश्री मांजरेकर, कॅम्प प्रमुख सिद्धेश रहाटे, आशिष शिगवन हे देखील उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर। प्रथमतः मी या संस्थेचं खूप खूप कौतुक करेन, कारण रक्तदानासारखं महान दान दुसरं कुठलंच नाही। आणि आज आपण आपल्या अवतीभोवती बघतो की आपल्या जवळ असे बरेचसे आपलेच बंधू आहेत ज्यांना वेळच्या वेळी रक्ताची गरज असते आणि अजूनही आपल्याकडे लोकांचा रक्तदानाकडे बघण्याचा दृष्टिकोन निगेटिव्हच आहे। आणि आपल्या संस्थेच्या माध्यमातून आज पूर्ण भारतभर जीवनदान महाकुंभ आयोजित केला जातोय आणि आज आम्हाला अभिमान वाटतोय की आम्ही दोघे सुद्धा ह्या महान कार्याचे भाग होऊ शकलो। आज खरं माझी ही 7वी वेळ आहे रक्तदान करण्याची आणि मला वाटतं स्वप्नील सरांची पण 7वी 8वी नक्कीच वेळ असेल। प्रचंड आनंद वाटतोय की आपल्या रक्तामुळे कुणाचं तरी उद्या जीव वाचणारे आणि त्याच्या एवढं सुख देणारं समाधान दुसरं काही नाही। आणि हे रक्तदान केल्यामुळं मला माझ्या शरीरालाही अनंत फायदे आहेत। त्याच्यामुळं तुमच्या संस्थेच्या माध्यमातून हे एक महान कार्य होते, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप कौतुक करतो आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि पूर्ण गुहागर तालुकावासियांना एक आव्हान करू इच्छितो की या संस्थेच्या माध्यमातून येत्या 18 तारखेला तळी येथे सुद्धा रक्तदान शिबिर आयोजित केले जात आहे। तरी पूर्ण तालुक्यातील सर्व लोकांनी या अभियानात सहभागी होऊन हे रक्तदान, जीवनदान, श्रेष्ठ दान या अशा महान कार्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं। आणि खूप आनंद वाटतोय, खूप समाधान वाटतंय की एक चांगलं काम आपल्या हातून होतंय।